नमस्कार, मी सिद्धांत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्च 2024 मध्ये सर्कल या चॅप्टरवरती आलेले क्वेश्चन घ्यायचे आहेत. बघा, याआधीचे क्वेश्चन थोडेसे अवघड होते, त्या तुलनेनं हा क्वेश्चन फार सोपा आहे. ज्यांना या कन्सेप्टबद्दल फॉर्म्युले जरी माहीत असतील तर आपण डायरेक्टली फॉर्म्युले अप्लाय करून उत्तर शोधू शकतो. बघा, क्वेश्चन काय आहे, एक सर्कल दिलेला आहे आणि त्याच्या एक्सटेरियर पॉईंटमधून दोन स्कॅन्ट काढलेले आहेत. आपल्याला त्या स्कॅन्टमुळे तयार होणारा एक्सटेरियर पॉइंटवर तयार होणारा अँगल काढायचा आहे. एक्झाम्पलमध्येच इन्स्क्राइब्ड आर्क याबद्दल आपल्याला काय दिलेली आहे, मेजरमेंट दिलेला आहे आणि त्या मेजरमेंटचा वापर करून आपण फार इझिली फॉर्म्युल्याच्या हेल्पने काय करू शकतो, मेजरमेंट काढू शकतो. बघा, क्वेश्चन काय आहे, एक सर्कल दिलेला आहे, आपल्याला एक्सटेरियर अँगल काढायचा आहे. तर या आर्क आणि या आर्कचा आपल्याला मेजरमेंट दिलेला आहे. बघा, मेजर ऑफ आर्क एनसी मेजर ऑफ आर्क एनसी आपल्याला दिलेला आहे 125 अँड मेजर ऑफ आर्क ईएफ आपल्याला दिलेला आहे 37 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल एनएमसी. बघा, NMC म्हणजे इथला अँगल आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा फार इझी क्वेश्चन वाटत असेल, परंतु काही विद्यार्थ्यांना जर अवघड वाटत असेल तर आपण थोडासा हे रिकॅप करू. बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सरळ सरळ फॉर्म्युलाज दिलेले आहेत. तर इथे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाजमध्ये फर्स्टली बघा, मी इथे शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, एखादा अँगल जर सर्कलच्या सेंटरवरती फॉर्म होत असेल, ज्याला आपण सेंट्रॉइड अँगल म्हणतो, तर या अँगलचं मेजरमेंट त्याने इन्स्क्राइब्ड केलेल्या आर्क एवढं असतं. समजण्यासाठी मी फॉर एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे 50. तर ही आर्क 50 असेल तर सेंट्रॉइड अँगल पण काय असेल, 50 डिग्रीचाच असणार आहे. म्हणून अँगल सेंट्रॉइड अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क असं सरळ आपण उत्तर शोधू शकतो. सेकंडली बघा काय केलेलं आहे, इथे दोन कॉर्ड आहेत, अशी एक आणि अशी एक. हे सेंटरमधून जात नाही, सेंटर समजा इथे कुठेतरी असेल. तर या दोन कॉर्डने इथे काय केलेलं आहे, A1 आर्क आणि A2 आर्क, दोन आर्क काय केलेले आहेत, इन्स्क्राइब केलेले आहेत आणि ह्या दोन कॉर्ड एकमेकांना या पॉइंटमध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. तर इथला जर अँगल आपल्याला शोधायचा असेल तर सिम्पली आपल्याकडे फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू 1/2 A1 प्लस A2. A1 प्लस A2 म्हणजे काय, या आर्कचं मेजरमेंट प्लस या आर्कचं मेजरमेंट यांचं काय करायचं, ऍडिशन करायचं आणि त्याचं हाफ केलं की आपल्याला काय मिळतो, इथला अँगल मिळतो. तिसऱ्या पॉइंटमध्ये काय आहे, तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सटेरियर पॉइंटवर अँगल काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. तर जो एक्सटेरियर अँगल असतो तो सर्कलच्या दोन आर्क काय करतो, इन्स्क्राइब करतो. मग आता इथं आर्कचं मेजरमेंट A1, या आर्कचं मेजरमेंट A2 आणि मग आपण या अँगलचं मेजरमेंट कसं शोधू शकतो, तर थीटा इज इक्वल टू 1/2 A1 मायनस A2. सिम्पली. बऱ्याच विद्यार्थ्यांना कुठं प्लस घ्यायचं कुठं मायनस घ्यायचं हे लक्षात जर राहत नसेल तर सिंपल लॉजिक लावा. सेंट्रॉइडवर अँगल तयार होणारा मोठा असेल, नंतर हा आणि हा काय असेल, सर्वात लहान असेल. तर जो सर्वात लहान अँगल तयार होणारा आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, मायनस आहे. आणि इथंच तुम्ही ह्याला सरळ करून पाहिलं तर इथं प्लसचं साईन दिसतं. म्हणजे ह्या दोन ज्या आर्क आहेत तर त्याचं काय करायचं, ॲडिशन आपण ह्यालाच लक्षात ठेवू, म्हणजे त्याला सरळ केलं. तर एक्झाममध्ये आलेला जो क्वेश्चन आहे तो आपल्या 3rd नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये बसतो. मग आता डायरेक्टली आपण क्वेश्चन सोडवण्यासाठी काय करणार, 3 नंबरचा फॉर्म्युला आपण वापरणार. बघा, मग काय दिलेलं आहे, गिव्हन मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ आर्क NC, या आर्कचं मेजरमेंट
NC किती दिलेला आहे आपल्याला 125. सेकंडली मेजर ऑफ आर्क EF किती दिलेला आहे आपल्याला 37 डिग्री. तर आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी हा थर्ड नंबरचा पॉइंट आपण वापरणार आहोत, कारण अँगल कुठे होतोय, एक्सटेरियर पॉइंट मध्ये होतोय. म्हणून थीटा मेजर ऑफ अँगल NMC is equal to 1/2 measure of arc NC minus measure of arc EF. बघा, सिम्पली मी तो फॉर्म्युला, थर्ड नंबरचा फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे. आता 1/2 आपल्याला सिम्पली ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. म्हणजे काय होईल, 1/2 इन ब्रॅकेट 125 मायनस 37. बघा, सिंपल सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे काय येईल, मेजर ऑफ अँगल जे आपल्याला काढायचं आहे 1/2 125 मायनस 37 काय येईल 88. 2 4 जा 8 2 4 जा 8 म्हणजे आपलं उत्तर काय येईल 44 डिग्री. मेजर ऑफ अँगल आपल्याला जे दिलेलं आहे त्याचं आपलं उत्तर काय आलेलं आहे 44 डिग्री. हा अँगल आपल्याला 44 डिग्रीचा मिळाला. तर बघा, असे क्वेश्चन फार इझी असतात. या क्वेश्चनला जास्त वेळ न घालवता पटकन सोडून जे बाकीचे प्रॉब्लेम आहेत त्यांना वेळ द्या. त्यामुळे हे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा. प्रत्येक परीक्षेमध्ये या फॉर्म्युल्यावरती कुठं ना कुठंतरी क्वेश्चन येत असतो. बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअर ABCD, आणि त्यामध्ये एक तुम्हाला काय दिसतं, सर्कल दिसतं, इन्स्क्राइब्ड सर्कल. आपल्याला विचारलं आहे फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन, आणि स्क्वेअरची एक आपल्याला साइड AB दिलेली आहे जी की 14 सेंटीमीटर आहे. तर बघा, शेडेड पोर्शनचा एरिया फाइंड करण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत, की एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर असतं आणि एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr स्क्वेअर असतं. बघा, बरेच जण यामध्ये पण कन्फ्युजन असतात. असे काही विद्यार्थी असतील तर त्यांना फार अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळं तुम्ही मागे राहू नका, फॉर्म्युले आधी पाठ करा. बघा, या स्क्वेअरमध्ये आपण जर नुसता हा फॉर्म्युला लावला स्क्वेअरचा तर आपल्याला काय येईल, पूर्ण स्क्वेअरचा एरिया येईल. जर आपण सर्कलचा फॉर्म्युला लावला तर फक्त सर्कलसाठीचा एरिया येईल. मग आपण हे दोन एरिया काढून मोठ्या एरियामधून म्हणजे स्क्वेअरच्या एरियामधून सर्कलचा एरिया जर मायनस केला तो उरतो काय, शेडेड पोर्शनचा एरिया उरतो, आणि तेच आपलं काय असेल, आन्सर असेल. क्वेश्चन मध्ये काय माहिती दिलेली आहे ते बघू. ABCD काय आहे, स्क्वेअर आहे, ते माहिती आहे आपल्याला. AB इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता इकडे बघा की आपल्याला एक साइड AB दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि हा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरच्या ऑल साइड काय असतात, इक्वल असतात. ठीक आहे. आणि फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन, शेडेड पोर्शनचा एरिया माहित होण्यासाठी मला या सर्कलचा एरिया काढणंही आवश्यक आहे. आणि सर्कलचा एरिया काढण्यासाठी मला रेडियस माहित असणं महत्वाचं आहे. तर या सर्कलची रेडियस आपण कशी काढणार, या सर्कलची रेडियस ही काय असेल, या स्क्वेअरच्या साइडच्या हाफ असेल. मग सोल्युशन फ्रॉम गिव्हन साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर
एरिया ऑफ स्क्वेअर ABCD, याला आपण सिंपल हा फॉर्म्युला यूज करणार आहोत, दॅट इज 14 स्क्वेअर. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी स्क्वेअर रूट पाठ करायला सांगितले होते. आता 14चा स्क्वेअर काय येतो? 196. युनिट काय लावणार? सेंटीमीटर होतं, तर इथं एरियासाठी सेंटीमीटर स्क्वेअर आपण वापरणार. बघा, सर्कल काय आहे? एन्स्क्राइब्ड आहे. कशामध्ये? स्क्वेअरमध्ये. आणि आपण सिम्पली लॉजिक आपण वापरू शकतो. हा स्क्वेअर आहे, इथून एवढं डिस्टन्स काय असेल? 7. हे पण काय असेल? 7 असेल. मग का बरं असं? नीट लक्षात घ्या. बघा, स्क्वेअर आहे म्हणजे इथं किती डिग्री आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. पुन्हा यामध्ये इन्स्क्राइब्ड सर्कल आहे, तर या सर्कलची ही लाईन काय होते? टँजंट सेगमेंट. आणि ही लाईन पण काय होते? टँजंट सेगमेंट. म्हणजे आपण सर्कलचं सेंटर आणि हे जोडलं तर आपल्याला सर्कलमध्ये आपण शिकलो टँजंट आणि रेडियसमध्ये काय असतो? 90 डिग्री असतो. पुन्हा इथे पण काय झाला? 90 डिग्री झाला. हा 90, हा 90, हा 90, तर हा पण काय झाला? 90 डिग्रीचा अँगल झाला. मग हे आहे 7, हे 7, तर हे सुद्धा काय असेल? 7 असेल. म्हणून रेडियस ऑफ सर्कल काय येईल? 7 सेंटीमीटर. मग आता एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण डायरेक्टली पुट करणार आहोत. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. आर स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येईल? 7चा स्क्वेअर. मग आता 22/7 इंटू 7 मी असं लिहू शकतो. बघा, ज्यावेळी डिनॉमिनेटरमध्ये एखादा असा अंक असेल की जो न्यूमरेटरला काय करू शकतो? कट करू शकतो, अशा वेळी स्क्वेअर करायच्या भानगडीत न पडता 2 वेळा काय लिहा? मल्टिप्लिकेशनमध्ये लिहा. 7 गेट कॅन्सल्ड. काय उरलं? 22 इंटू 7 म्हणजे एरिया ऑफ सर्कल आपला आला 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सिम्पली आपल्याला स्क्वेअरच्या एरियामधून सर्कलचा एरिया काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू 196 minus 154, that is 196 minus 154. बघा, इथे काय येणार आहे? 2 आणि 42 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्या शेडेड पोर्शनचा एरिया काय आला? 42 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, युनिट लिहिताना चुका करू नका, फार सिंपल आहे. त्यामुळं थोडं आपण फोकस देऊन केलं तर हे हातचे मार्क आहेत. म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थ्यांना सुद्धा सोडवणं येण्यासारखे हे क्वेश्चन आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं कन्फ्युजन होईल की इथं 7 का घ्यायचं? तर त्याला पण रिझन आपण केलं की इथं 90 आहे, इथे 90 आहे, इथे 90 आहे, तर हा पण अँगल काय होईल? 90चा होईल. म्हणजे इथे काय झाला? स्क्वेअर तयार झाला. आणि इकडे पण एक स्क्वेअर तयार होईल, बरोबर? हे जेवढं असेल तेवढंच ही पण साईड असेल. म्हणजे हे जेवढं तेवढं हे, आणि हे जेवढं तेवढंच हे. म्हणजे इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट काय आहे? सेम आहे. म्हणून 14चा अर्धा आपण काय घेतलेला आहे? 7 घेतलेला आहे. बघा, या प्रॉब्लेमचे मार्क आपल्याला बिलकुल जाऊ द्यायचे नाहीयेत आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा, स्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण असेच बोर्डमध्ये आलेले काही क्वेश्चन घेऊ. तोपर्यंत अभ्यास करा. उद्या भेटू. थँक्यू.